माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक 2 प्रश्न विचारले, मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं। मी तुमच्या विभागाची माहिती अजिबात विचारलेली नाही। महाराष्ट्राची जनताचा निर्णय तो झाला यांच्याजवळ। आता निवडणुकीमध्ये त्यांचा निर्णय झाला यांच्याजवळ आणि त्याच्यानंतर आता ते मला सांगतात की तुम्ही मोठा उत्तर नको द्या, जनताचा उत्तर पण त्यांना स्वीकार नाही। इतना उपलब्धि और थोड़ा टाइम लगी हो गए बहुत हुआ है 2 मिनट अध्यक्ष महोदय बहुत अरे अभी बहुत किए हम लोग। श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर। पहिला प्रश्न असा आहे की BSNLचे जाळे संपूर्ण देशभरात ग्रामीण भागात सुद्धा पसरले असताना तुम्ही सरकारी कंपन्यांना बाजूला ठेवून प्रायव्हेट कंपन्यांना प्राधान्य देऊन मोठे करत आहे, तर BSNL सारख्या कंपन्या बंद करण्याचा सरकारचा काही मानस आहे का? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जिओ, एअरटेल, VI सारख्या खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे आणि BSNL सारख्या ज्या सरकारी कंपन्या म्हणून काम करत आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानधन देखील निघत नाही आहे, तर या कंपन्या सरकारी असून देखील तोट्यात चालल्या आहेत, तर याच्या संदर्भात काही विचार सरकार भविष्यात करणार आहे का? अध्यक्ष महोदय, मी आमचे खासदार श्रीमती धानोरकरला मी धन्यवाद देतो की फार महत्त्वपूर्ण प्रश्न सदनचं जवळ त्यांचे ध्यान आकर्षित करायची कोशिश होती। मी त्यांना विश्वास देतो की पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आमच्या देशामध्ये सरकारी कंपनीचा विकास आणि प्रगती सुनिश्चित आहेत आणि 10 वर्षामध्ये प्राय प्रगती झाली आमची सरकारी क्षेत्रामध्ये कंपनीचा। देशामध्ये नाही, विश्वमध्ये आमचे सरकारी कंपनीचा एक नवीन पेठ विश्वस्तरामध्ये आता झाली आहेत। BSNLचा प्रश्न झाला तर मी त्यांना सांगतो की त्यांची सरकार होती तेच समेतमध्ये BSNLची काय स्थिती झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या समयामध्ये 2019 मध्ये रिवाइवल पॅकेज 3,35,000 करोडची BSNLला दिली आणि ते घाटाचा कंपनी 9,000% घाटाचा कंपनी आजच्या दिवसमध्ये 2,000 करोडचा मुनाफा करतात ऑपरेटिंग लेवलमध्ये। हे परिवर्तन झाली आहेत आणि मी आपणला पण हे सांगतो की BSNLचा 1,40,000 आमची BTS होती। पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची सोच आहे की आत्मनिर्भर भारतचा नीतीला घेऊन आमच्या देशामध्ये टेलिकॉम इक्विपमेंट त्याच्या आता आमच्या आयात होतात ते देशामध्ये मॅन्युफॅक्चर करून 4Gचा नेटवर्क आम्ही स्वतः करणार आणि पिछडे आमचे 8 माहामध्ये 60,000 BTS BSNLच्या इंडिजिनस 4G इक्विपमेंटमध्ये आता संपूर्ण झाला आहेत। म्हणजे 40% वृद्धी झाली BSNLची BTSची। जे BSNLचे BTS करीब 1,40,000 ची होती, आता 2 लाख झाली। अध्यक्ष महोदय, मी आपणच्या संरक्षण चाहतो क्योंकि हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत। माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक 2 प्रश्न विचारले, मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं। मी तुमच्या विभागाची माहिती अजिबात विचारलेली नाही। मागील 10 वर्षात जे तुमचे जिओचे उपभोक्ताधारक असेल, तुमचे BSNLचे आहे, VIचे आहे आणि याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तुमचे BSNLचे तुमचे किती उपभोक्ताधारक आहे याची संक्षिप्त माहिती तुम्ही मला देणार का? आणि देत असाल तर जे आपण पाहिलं असेल की मागच्या 10 वर्षात 50% सुद्धा कर्मचाऱ्याचं मानधन होत नाही आहे। महाराष्ट्राची जनताचा निर्णय तो झाला यांच्याजवळ। आता निवडणुकीमध्ये त्यांचा निर्णय झाला यांच्याजवळ आणि त्याच्यानंतर आता ते मला सांगतात की तुम्ही मोठा उत्तर नको द्या, जनताचा उत्तर पण त्यांना स्वीकार नाही। हे स्थिती त्यांची झाली। आता प्रश्न झाला की BSNLचे मोबाईलचे उपभोक्ता, मी त्यांना सांगतो की हे वर्षामध्ये एप्रिलचा माह तर नोव्हेंबरचा माहामध्ये
90 लाख उपभोक्ताची बढ़ोतरी BSNLची झाली. 8,80,00,000 आमचे उपभोक्ता होते, आता आमचे 9,70,00,000 उपभोक्ता झाले. आणि BSNLची नवीन सर्व्हिस पद्धती, BSNLची 4G नेटवर्क 1,00,000 BTS देशामध्ये मईच्या महामध्ये आमच्या संपूर्ण होणार, हे मी आपणला विश्वास देतो. आणि त्याच्यामध्ये सबसे ज्यादा आमचा महाराष्ट्रामध्ये 2,500 BTS 4Gच्या येणार. विश्व स्तरीय जो हमारे यशस्वी प्रधानमंत्री 2047 में विकसित भारत के सपने को लेके चल रहे हैं, उसमें बुलेट ट्रेन भी हमारे लिए गर्व का विषय होगा. स्वचालित सिग्नलिंग, मोस्टली आप देखते हैं कि पहले 10 साल पहले एक्सीडेंट्स बहुत कॉमन थे, दुर्घटनाएं कॉमन थी, लोगों की आम गरीब की मृत्यु होना बहुत कॉमन थी और कोई भी सेंसिटिव तरीके से उनको लेता नहीं था. भारतीय रेलवे ने मौजूदा उच्च यातायात वाले मार्गों पर अधिक ट्रेन चलाने की लाइन क्षमता बढ़ाने के साथ स्वचालित ब्लॉक्स सिग्नलिंग कर दिया, जहां सिग्नल्स होंगे जरिए 2022-23 में 530 किलोमीटर आधुनिकीकरण हो चुका है, जहां पर सेफ्टी है, सिग्नल में ऑटोमेटिक सिग्नल्स हैं, आपके ट्रैक्स को चेक किया जाता है, आपके ट्रैक्स को ऑनलाइन चेक किया जाता है, आपके ट्रैक्स पर CCTV के द्वारा उस पर वॉच होता है. जैसे कि आप देख रहे हैं कि बहुत सारे देश विरोधी तत्व वहां पर ट्रैक पर अलग अलग आजकल वस्तु आपने देखा होगा रखते हैं, जिससे ट्रैक पर एक्सीडेंट होने के चांसेस ज्यादा दिखाई देते थे. और लोग आप देश विरोधी ताकतें भी हैं कि सरकार को कैसे क्षति पहुंचाए. तो आपने देखा होगा पिछले 2-3 महीने में ट्रैक पर कोई लोहा रख रहा है, कोई साइकिल का पहिया रख रहा है, कोई छोटे विस्फोटक चीजों को रख रहा है. ये सारी चीजें भी देखने आई. लेकिन उन सभी लोगों को बता दूं कि ऑनलाइन चेकिंग भी CCTV द्वारा हो रही है, सभी ट्रैक्स पर नजर भी रखी जा रही है. ये हमारे सरकार द्वारा, हमारे रेल मंत्रालय ने एकदम हाईटेक इस फैसिलिटीज को किया, मैं उनको धन्यवाद देता हूं. इसके अलावा डिजिटल इंटरलॉक स्टेशन, फ्लाईओवर निर्माण, गति शक्ति फ्रंट टर्मिनल इत्यादि के क्षेत्र में भारतीय रेलवे ने नए नए कीर्तिमान स्थापित किए हैं. हमारी अर्थव्यवस्था में महत्वपूर्ण योगदान हुआ है. अध्यक्ष महोदय, कृपया समाप्त करें भैया. इतना उपलब्धि और थोड़ा टाइम लगी. हो गए बहुत हुआ है. हो गए, बहुत आ गए. 2 मिनट अध्यक्ष महोदय, बहुत आ गए. बहुत. अरे अभी बहुत किए हम लोग. जनता है बात. इतना अचीवमेंट कैसे गिनवाएंगे? हो गए 2-3 घंटा था हमके. अच्छा, कृपया संक्षिप्त करें. अरे इतना काम कैसे सरकार के लिए तो बोले के पड़ी. गागर में सागर भर देगा. नहीं हो